एक मोठी बातमी बघूयात। कराडमध्ये गणेशोत्सवाच्या आधी पहिला गुन्हा दाखल झालाय। मलकापूर शहरातील गणेश मंडळाच्या मिरवणुकीमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झाल्यामुळे आगमन सोहळ्यालाच कराड शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय। कराड शहरामध्ये तब्बल रात्री 5 ते 6 तास महामार्गावरती ट्रॅफिक जाम झालं होतं। गणपतीला गावी जाणाऱ्या प्रवाशांना त्याचा मोठा फटका बसला। त्यामुळे गणेश मंडळाच्या अध्यक्षासोबतच 6 जणांवरती पोलिसात गुन्हा दाखल झालाय। पुन्हा पाहूयात बातमी 36 जिल्ह्यांची। मुंबईतील गोरेगाव पूर्व भागातल्या इमारतीतील 11व्या आणि 12व्या मजल्यावरती आग लागली। अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवलं असून या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही। अमरावतीच्या तिलकनगर रोडवरती महाविद्यालयीन वरिष्ठ लिपिक अतुल पुरी यांची धारदार शस्त्रानं हत्या करण्यात आली। अमरावती पोलीस गुन्हे शाखेचे प्रमुख संदीप चव्हाण यांनी 24 तासात 5 आरोपींना अटक केली। यातील 3 आरोपी अल्पवयीन आहेत। अद्याप या हत्येचा मुख्य सूत्रधार फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली। पुणे बेंगळुरू महामार्गावरती कराडजवळ मलकापूर शहर हद्दीमध्ये चालत्या इलेक्ट्रिक बाईकनं पेट घेतला। महामार्गावरती बाईक पेटल्यामुळे काही काळ वाहतुकीचा खोळंबा झाला। कराड आणि मलकापूर शहरात गेल्या 15 दिवसात इलेक्ट्रिक बाईक पेटण्याची ही दुसरी घटना आहे। ठाण्यातील उपवन तलावात 10 वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू झाला। पाण्याचा अंदाज न आल्यामुळे ही घटना घडली। राज चाबुकस्वार असं मृत्यू झालेल्या मुलाचं नाव आहे। भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील मांढळ इथे मारबतीच्या मिरवणुकीत तुफान हाणामारी झाली। काल मारबतीची मिरवणूक काढण्यात आली। या मिरवणुकीत सहभागी झालेल्या 2 गटातील तरुणांमध्ये हाणामारी झाली। राण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाला। याबाबत पोलिसात अद्याप कुणीही तक्रार दाखल केली नाही। पुण्याच्या सिंहगड किल्ल्यावरून गायब झालेला तरुण अखेर सापडलाय। 5 दिवसांपासून सिंहगड किल्ल्यावरून तरुण बेपत्ता झाला होता। दरम्यान गौतम गायकवाडला पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजद्वारे शोधलं। त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलंय। मुंबईतील एका मेट्रो स्टेशनजवळ रिक्षा चालकाकडून शाळकरी मुलाला मारहाण करण्यात आली। याचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झालाय। या मुलाचे पैसे हरवले, त्यामुळे त्यानं माफी मागितली तरी देखील रिक्षा चालक भाडे दिलं नाही म्हणून या मुलाला मारहाण करत असल्याचं दिसतंय। पनवेल आणि उरण मतदारसंघात मंत्री आदिती तटकरे यांच्या नेतृत्वात विविध विकास कामांचं उद्घाटन पार पडलं। यावेळी करंजाडे इथे आदिती लाईफ केअर रुग्णालयाचं उद्घाटन करण्यात आलं। या रुग्णालयात महिलांना मोफत उपचार मिळणार आहेत। वसईतील विंग्स ऑन फायर या बारवरती आमदार स्नेहा दुबे पंडित यांनी धडक कारवाई केली। अवैधरित्या सुरू असलेल्या बारवर कारवाई करत आमदार स्नेहा दुबेंनी पोलिसांना चांगलंच खडसावलं। याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय। चंद्रपूरच्या चिमूर इथे भाजप आमदार बंटी भांगडिया यांनी भागवत सप्ताहाचं आयोजन केलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी भागवत सप्ताह सोहळ्याला उपस्थिती लावली। आता बातमी आहे ज्याच्या केवळ दर्शनानं मन प्रसन्न होतं, ज्याला पाहिलं की सारे अडचणींचा विसर पडतो, ज्याच्या दर्शनासाठी देशभरातच नव्हे तर जगभरातून भाविक लालबागला येत असतात। अशा लालबागच्या राजाचा फर्स्ट लुक समोर आला आणि भाविकांच्या डोळ्याचं पारणं फिटलं। यंदा लालबागच्या राजाचा दरबार हा तिरुपती बालाजीच्या राजमुकुटात बसवण्यात आलेला आहे। त्यासाठी खास सुवर्ण गजानन महल साकारण्यात आलाय। परंपरेची आणि भाविकतेची परंपरा आहे। 92 वर्षाचा हा लालबागच्या राजाचा गणेशोत्सव काही तासांवर येऊन ठेपलेला आहे आणि आजच्या या दिवसापासून या बाप्पाचं जेव्हा प्रथम दर्शन संपूर्ण भाविकांना, संपूर्ण जगभरातील भाविकांना झालं, तर खऱ्या अर्थाने हा उत्सव आजपासून सुरू झालेला आहे।